60च्या दशकापासून हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री म्हणजे अरुणा इराणी. त्यांनी बालकलाकार म्हणून अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. पुढे हिंदीसह मराठी, गुजराती, पंजाबी आणि कन्नड चित्रपटांमध्ये त्यांनी विविध भूमिका साकारल्या. मराठीमध्ये चंगू मंगू, एक गाडी बाकी अनाडी, लप्पाछप्पी, बोल बेबी बोल, उपकार यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले. तसेच हिंदीमध्ये त्यांनी गाजवलेल्या चित्रपटांची यादी खूप मोठी आहे. कालच त्यांचे पती कुकू कोहली यांचे हार्ट अटॅकमुळे निधन झाले. या दुःखद घटनेमुळे अरुणा इराणी यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या अचानक निधनानंतर आता अरुणा इराणी आणि कुकू कोहली यांच्या आगळ्यावेगळ्या प्रेम कहाणीची चर्चा सुरू झाली आहे. अनेक वर्ष मनोरंजन विश्व गाजवणाऱ्या अरुणा इराणी यांचे वैयक्तिक आयुष्य मात्र अनेक कारणांमुळे चर्चेचा विषय राहिला आहे. पहिल्या प्रेमाचा करुण अंत झाला. वैवाहिक पुरुषाशी असलेले प्रेमसंबंध तुटले. एका सुपरस्टारच्या भावाशी जुळलेले नाते तुटले. प्रेमात अनेक वेळा हार मिळाल्यानंतर शेवटी त्यांनी वयाच्या 44व्या वर्षी कुकू कोहली यांच्याशी लग्न केले. मात्र कुकू कोहली यांचे हे दुसरे लग्न होते. लग्नाच्या वेळी कुकू विवाहित होते आणि त्यांना 2 मुले देखील होती. कुकू यांनी पहिले लग्न आणि मुलं यांच्या बाबतीत अंधारात ठेवल्याचे आरोप अरुणा इराणी यांनी केले होते. एकूणच अरुणा यांचे वैयक्तिक जीवन अनेक गुंतागुंतीने भरलेले आहे. चला तर त्यांच्या वैयक्तिक जीवनाविषयी सविस्तरपणे जाणून घेऊया. अरुणा इराणी यांच्या आयुष्यातील पहिले प्रेम म्हणजे विनोद खन्ना यांचे भाऊ प्रमोद खन्ना. अरुणा आणि प्रमोद शाळेत एकत्र शिकत होते. शाळेतच त्यांचे प्रेम फुलले. नंतर पुढे शिक्षण पूर्ण झाल्यावर कामासाठी प्रमोद खन्ना मुंबई बाहेर गेले आणि दोघांचे प्रेमसंबंध तुटले. पुढे मोठेपणी ते पुन्हा भेटले. मात्र यावेळी दोघांचेही लग्न झाले होते. प्रमोद यांच्यानंतर अरुणा इराणी यांच्या आयुष्यात अभिनेता आणि विनोदवीर मेहमूद यांचं आगमन झालं. मेहमूद यांनी अरुणा इराणी यांना अनेक चित्रपटांमध्ये काम मिळवून दिले. हळूहळू दोघांमध्ये घट्ट मैत्री निर्माण झाली आणि त्यानंतर हे नातं मैत्रीपेक्षा पुढे गेलं. बॉम्बे टू गोवा यासारख्या चित्रपटानंतर अरुणा आणि मेहमूद यांनी लग्न केल्याच्या अफवा मोठ्या प्रमाणावर पसरल्या होत्या. एका मुलाखतीत अरुणा यांनी सांगितलं होतं की मेहमूद यांनी त्यांना काम दिलं आणि त्या हळूहळू त्यांच्या प्रेमात पडल्या. मात्र पुढे लग्नाचा विषय आल्यावर आपण विवाहित असल्याचे कारण देत त्यांनी नाते तोडून टाकले. यामुळे या काळात माझी फसवणूक झाल्याची भावना माझ्या मनात तयार झाली होती, असे त्या शेवटी म्हणाल्या होत्या. मेहमूद यांच्यासोबतचं नातं संपल्यानंतर अरुणा इराणी यांच्या आयुष्यात दिग्दर्शक कुकू कोहली आले. कुकू कोहली यांनी फूल और कांटे, कोहराम, सुहाग, हकीकत, जुल्मी, अनारी नंबर 1, ये दिल आशिकाना आणि वो तेरा नाम था यांसारख्या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. कुकू आणि अरुणा यांची भेट चित्रपटाच्या सेटवरच झाली. हळूहळू त्यांच्यात मैत्री निर्माण झाली आणि ही मैत्री प्रेमात बदलली. विशेष म्हणजे कुकू कोहली त्यावेळी विवाहित होते आणि त्यांना 2 मुली होत्या. मात्र हे त्यांनी अरुणा यांच्यापासून लपवून ठेवले. अरुणा यांना खूप उशिरा कुकू यांच्या लग्नाचं सत्य समजले. मात्र नंतर त्यांचे प्रेम इतके वाढले की कुकू कोहली विवाहित असल्याचे माहीत असूनही त्यांनी कुकू यांच्यासोबत संसार थाटण्याचा धाडसी निर्णय घेतला. समाजाच्या भीतीने त्यांनी सुरुवातीला हे लग्न सर्वांपासून लपवून ठेवले होते. विवाहित पुरुषासोबत लग्न केल्यामुळे त्यांना जीवनात अनेक तडजोडी कराव्या लागल्या. याच कठीण परिस्थितीमुळे त्यांनी स्वतःचे मूल कधी जन्माला न घालण्याचा कठीण निर्णय घेतला. त्यांनी सावत्र मुलींनाच आपलं मानलं आणि त्यांचा सांभाळ केला. आता त्यांच्या या मुली पूजा कोहली आणि करिश्मा कोहली देखील मनोरंजन विश्वात कार्यरत आहेत. करिश्मा कोहली हिने द फेम गेम, द रियुनियन, मेंटलहूड अशा मालिकांचं दिग्दर्शन केलं आहे. तसेच पूजा हिने या मालिकांसाठी प्रोड्युसर म्हणून काम केलं आहे. एकूणच अरुणा इराणी यांचं वैयक्तिक आयुष्य हे अनेक चढ उतारांनी भरलेलं आहे. शाळेच्या दिवसातील प्रमोद खन्नाशी असलेली जवळीक, विवाहित मेहमूद यांच्यासोबतचं नातं आणि शेवटी विवाहित कुकू कोहलीसोबतचं झालेलं लग्न, या प्रत्येक घटनेने त्यांच्या आयुष्याला वेगळं वळण दिलं. मात्र त्यांनी त्यांच्या संघर्षाचा परिणाम आपल्या कामावर कधी होऊ दिला नाही. वैयक्तिक आयुष्यात अनेक अडथळे येऊनही त्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर दिग्गज अभिनेत्री म्हणून मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली.